हे आईसाठी. आज माझी आई नाही आहे इथे. एक आठवलेली गोष्ट. मी जेव्हा लहान होतो, मला वाटतं 22 वर्षाचा असेल, आईने मला डबा बनवला आणि काही कारणास्तव उशीर झाला डब्याला. तो डबा फेकून दिला. एवढे फेकून दिला. तो फेकलेला डबा आई परत घेऊन माझ्या मागे, बाळा डबा घेऊन जा. मी पुन्हा फेकून दिला आणि मी घरापासून लांब गेलो. 100-200 मीटर लांब गेलो चालत. गेल्याच्या नंतर आई मागे माझ्या डबा घेऊन आली. बाळा डबा घेऊन जा जेवायला. तेव्हाही माझा राग शांत नाही झाला आणि फायनली तो डबा मी घेतला आणि कामावरती गेलो. आणि नकळत असं वाटलं, यार मी डबा नाही फेकायला पाहिजे होता. मग जेवलो आणि संध्याकाळी घरी गेलो. आईला म्हटलं सॉरी, मी डबा फेकला. आई म्हटली, मला डबा फेकल्याचा राग नाही आला बाळा, तो उपाशी राहशील याचीच काळजी वाटत होती मला. शब्द अजून आठवतात. आई नाही माझीच, पण ज्यांची आई आहे त्यांनी समजून घ्यावं आईचं महत्त्व. बस. आज नाही कोण, आजकालच्या जगात नाही कोण तुमच्या मागे डबा घेऊन फिरणार. तुम्ही जेवला का नाही, तुम्ही एकदा डबा फेकला तर लोक तुम्हाला आयुष्यभराची शिक्षा देण्यासाठी तयार आहे. आईचं महत्त्व नाही समजत लवकर. आणि जेव्हा समजतं तेव्हा आई पडद्याआड गेलेली असते. आणि हे सत्य आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी हे म्हटलंय, ते सत्य आहे. येस, खरंच सत्य आहे. बस आईला महत्त्व द्या, जास्त काही नको. बस छोटासा व्हिडिओ होता, व्यक्त झालो.